करा। नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण साठेनगर भागात प्रभाग क्रमांक 20 मध्ये आलेलो आहोत। इथे येण्याचं कारण काय की या ठिकाणी आपण मागील 2-4 दिवसापूर्वी एक बातमी केली होती। ती बातमी दाखवली, आज महिलांनी शिव्या दिल्या, या प्रभागाचा कसलाही विकास नाही, नाल्या स्वच्छ नाहीत, स्वच्छता नाही, रोड नाही, रस्ता नाही, लाईट नाही, या सर्व बाबी त्यांनी सविस्तर मांडल्या। आणि पूर्वीचे नगरसेवक स्वतःला म्हणून घेणारे दत्ता पेटे यांना महिलांनी शिव्या दिल्या अक्षरशः। खरं म्हणलं तर त्यांच्या भाऊजाई सिंधुताई पेठे हे नगरसेवक होत्या, त्यांचा कारभार दत्ता पेटे करत होते आणि त्या दत्ता पेटेंना इथल्या महिलांनी शिव्या दिल्या। आणि दुसऱ्याच दिवशी त्या महिला दत्ता पेटेंच्या बाजूला बोलायल्या। हे का बोलायल्या, कशा बोलायल्या, तर रात्रीतूनच त्या महिलांना मॅनेज केलं असं लोकांमध्ये चर्चिलं जातं। आणि मॅनेज केल्यामुळं महिला लगेचच दत्ता पेटेनं आमचं कामं केलेत, बापू पेटेनं आमचे कामं के बापू पवारनं आमचे कामं केलेत असे म्हणायला लागल्या। पण अगोदर दिवशी आदल्या दिवशी त्याच महिलेनं त्याच नगरसेवक म्हणून घेणाऱ्या दत्ता पेटेला आणि बापू पवारांना शिव्या दिल्या होत्या। तर ते खरे का खोटे कामं झालेत हे पाहण्यासाठी पुन्हा अजून आम्ही साठेनगरमध्ये आलेलो आहोत, खरं मत जनतेचं जाणून घेण्यासाठी। खरंच नगरसेवक आहे हो महाराज, झालेत का कामं नगरसेवक? हां, आपल्या भागामध्ये साठेनगर भागामध्ये कामं झालेले आहेत का? आज जी परिस्थिती आहे, नाल्यामध्ये किडे आहेत। अण्णाभाऊ साठे समाज मंदिराच्या पुढं नाल्यात तुडुंब भरलेल्या आहेत। आता ही तुम्ही काय जी बोलायची ती सत्य बोला। ह्या रोडवर आता तुम्हाला साठेनगरमध्ये जाता येत नाही। ही जागा देण्याची जबाबदारी राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी मातंग समाजाला अण्णाभाऊ साठे चौकासाठी स्मारकासाठी जागा देण्याचं अभिवचन दिलं। हा रोड नाही, वास्तववादामध्ये दिसत नाही आणि नगरसेवक तर म्हणतात पूर्ण भागामध्ये आमचे कामं झालेले आहेत। काय मत? नाही, मध्ये थोड्याफार प्रमाणात झालीत की कामं, जे झालेत ते झालेत, पण जे झाले नाहीत ती जी प्रमाण आहे ती जास्त आहे। आणि 20 वर्ष सत्ता भाजपाची आहे, कारण आम्ही पूर्ण शहराचाच आता ही आराखडा या प्रभाग क्रमांक 20 मध्ये आम्ही तुळजापूर नाक्याच्या पलीकडून पासून आलात। रोड नाही, नाल्या नाहीत, लाईट नाही, अशी परिस्थिती आहे। तुमच्या भागातली परिस्थिती काय? नाही ह्या भागात थोडेफार प्रमाणात झाले रोडचे ती मिटवू काय ते? हा, ह्या भागात थोड्या प्रमाणात झालेले आहेत, पण जे कामं झालेले नाहीत ते कामात तुम्ही समाधानी आहे? नाली तिथं आमच्या आउटलेटच नाही, नाल्या सुद्धा तशाच आहेत ना, नाल्या तशाच आहेत, कोण काढायला बी येत नाही, काहीच नाही। त्यांना फोन केला काय म्हणते येतील साहेब म्हणते येतील, कोणच येत नाही, ते येत बी नाही कोणच। बर, किती दिवसापासून आले आहेत? वर्ष झालं आता ती नाल्या तशात तुमून बसलेले काम केलेत म्हणून सांगते की लोक। कुठं काम केले, काय केले, कुठं काम केले? नाल्या स्वच्छ केल्या, रोड स्वच्छ केले, लाईट केली। तुम्ही येऊन बघा तिथं नाल्या कशा तुंबलेल्या आहेत, कशा नाही। ओके ओके, आम्ही जाणार आहे तिकडे, चाललो बघतो आम्ही। हां, चला, ओके, धन्यवाद। हां हां, बोला 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 बोला, कॅमेरा नाही, बोला बोला की। हां हां, ही होतं पाट्या लावलेल्या होत्या, पाट्या हां कामाच्या पाट्या लावल्या होत्या। हां, मग पलीकडून आहे त्या पाट्या। बर, मग नुसत्या पाट्या लावल्यात, कामं झालेले नाहीत? कामं झाली हां दादा, तिथे या तुम्ही, त्याच्या घराकडे पाट्या आहेत का नाही मग तिथं आता लावले? ते तुम्हाला किती कोटी रुपयाचे, किती लाखाचे काम आहेत काय सांगता येईल? 10 लाखाचं दिलेलं त्याच्यावर, 10 लाखाचे कामं दिलेत आणि 10 लाखाचे कामं देऊन त्यांनी कामं केलेले नाहीत। हा, नाही केली हां, म्हणजे बघा नुसत्या पाट्या लावल्यात पण कामं केलं नाहीत। या वार्डातल्या प्रतिक्रिया आहेत बघा। लक्ष्मी येणार आहे जे काय वास्तववादाचे दाखवायचं आपल्याला। बर, चला, काम न करताच बिलं उचलले अशाही लोकांचं म्हणणं येले। 10 लाख रुपयाचे बोर्डावर कामाची किंमत दाखवली पण बोर्डच गायब आहेत। हे बघा कामं, साठेनगरमध्ये जाणारा रोड बघा,
शासकीय डिरीतून आपण जातात, हे रोड आहेत आणि कामं केलेत असं सांगतात. हे रोड 1 वर्षभर बी झालं नाही करून आणि 1 वर्षात तर ही कामं अशी आहेत. कुठे गेले लोक? हां का हो? हां आज केले का कामं नालीचे? चला की मग, चला झालं बरं. चला असेल हिंमत तर चला, चला लवकर पटापट चला, चला की लवकर. कुठं कुठं नेमकं आहेत नाली? बरं बरं चला चला. चला या लवकर. ती दाखवली का? आमचं नाही, आमचं दाखवायचं काम आहे तुम्हाला. आमचं विलक्षण आम्ही मतं मागायला का तुम्हाला? तुम्ही मतं कुणाला करायची करा, आम्हाला घेणं देणं नाही. नाही नाही नाही, आम्ही निवडणुकीचा विषयच मांडला नाही. आम्हाला तिकिटाची गरज नाही, आम्ही आहोत पत्रकार. आम्हाला तुमची जी वास्तववादी चित्रण आहे ती चित्रण तुम्ही आदल्या दिवशी शिव्या दिल्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांच्या बाजूनं बोला. काय नेमकं केलं तुम्हाला त्यांनी? काय नाही ते काय पुढचं चला, पुढे तर भविष्य चांगलं होईल की लेकरावाचं. नाही नाही, त्यांनी का बरं तुम्हाला बोलायला लावलं असं? तुम्ही कसं का बदलला? कसं म्हणजे बोलायला लावलं नाही, मीच बोलले म्हणलं आपल्या गलीचा विकास आता आपल्या अहो अगोदर पण शिव्या दिलेल्या सगळ्या महाराष्ट्रानं बघितल्या आणि दुसऱ्या दिवशी बदलला. मग बघितली असेल की हे बी बघितले की. आता मग कुणाला तर चोर ठरवावं लागतंय, कुणाला तर शाव ठरवावं. वेगळा होता, आता येणार नाही वेगळा हाय नगरसेवक. विषय आपल्या गल्लीचा आहे. गल्ली स्वच्छ असावी, नगरसेवक किती बी येऊ द्या, बदलू द्या, काय हरकत नाही. गली स्वच्छ केली. माझं वैयक्तिक फक्त दत्तपेठेबद्दल बोलणं होतं, दुसऱ्याबद्दल कुणाबद्दल बोलणं नव्हतं. मुद्दाम माझ्याच घरापासला रस्ता त्यानं तसा ठुलाय. मला दुसऱ्याचा विषयच नव्हता, फक्त दत्तपेठानं माझ्या घरापासलाच रस्ता ठुलाय म्हणून मी तेवढं राग बोलले. माझ्या तोंडातून काही शिवी निघाली नाही, माझं जी खरं आहे ती बोलले मी. मग दुसऱ्या दिवशी कसं म्हणला दत्तपेठेनं आमचे कामं केले? दत्तपेठानं म्हणलंच नाही मी. म्हणलाव की बाईटच आहे तशी. बरोबर दत्तपेठाने म्हणले, आता म्हणावं लागलं लेकरा. म्हणावं लागेल, बात वेगळी लेकरा बाळाच्या विकासासाठी. पण आपल्या दारात आपल्या लेकराच्या ताटामध्ये आळ्या चालल्यात ही सुद्धा खरं आहे. त्यांनी ती कामं करायला पाहिजे होते, पण 20 वर्षापासून 20 वर्षात अहो काय केलंय काम? केली नाही ती, त्यांनी बी केली नाही ती. पण आता येणारा नगरसेवक करेल ना. येणारा नगरसेवक करील का नाही करील हा भाग पुढचा आहे, पण 20 वर्ष ज्यांनी सत्ता लाटली त्यांचं काय? ती चुकीनं आली ती नगरसेवक. आपल्या चुकीनं कसं जाणीवपूर्वक आपण त्यांना मतदान दिलं की चुकीनं कसं म्हणता येईल? असतंय काय असतंय, चान्स द्यायचा असतंय सगळ्या. बर बर बर. तर आता इकडे पुढं कसा आहे रस्ता? चांगला आहे. नाही केलेलं काम? नाही डांबरी आहे. नाही मला हे दाखवायचं ना पूर्णचे पूर्ण. कारण आज एक माणसं बोलायले तर उद्या एक बोलायलेत, तर ही खरं का खोटं ही लेकरं बाळ गहाणीत राहतात का नाही? त्या लेकराच्या गहाणीत या गहाणीतल्या आळ्या लोकांच्या ताटात चाललेत का नाही? हा आता व्हायच्या नगरसेवकाला त्याला काय आपण स्वप्न बघितलं नाही. पुढचं काय काय असं ना ह्याच्यातलं आहे, पुढचं आहे आणि हे महागटलं आहे. हा मग त्या मागच्या लोकांनी 20 वर्ष लुटलं. तुम्ही पहिल्या बाईटमध्ये बोललाव ना, त्यांनी बँक बॅलन्स केलं, बिल्डिंगा बांधल्या, घरदारे केले, हे सगळ्या लोकांना पटलं. पण दुसऱ्या दिवशी बदललेलं, आर बाईक बदलली, काय केलं की, काय मॅनेज केलं की, किती पैसे दिले की, असे प्रश्न आले ना पुढं. ते प्रश्न आले लोकांच्या पुढं बदलल्यावर असं झालं. तर आता बघतो इकडे कसं काय बदल करा. रस्ता आपण हे भाग दाखवणार आहेत, काय काय कंडिशन आहे, कशी कंडिशन आहे हे बघा. कसला आहे रस्ता बघा. जंगलात राहिल्यासारखा प्रकार आहे. हे लोक इथं कसे राहत असतील, काय करत असतील? हे आहे गल्लीचा विकास.
उतर वर. आता ही गाडी पुढं घेऊन लय अवघड आहे. ये पुढे. हा रस्ता आहे. काय झालंय? काय नाही बा. चांगल्या बाईट चालू आहे त्या. एकदम रोड सगळं पिछा. खरं वास्तववादी चित्र दाखवा. कुणी बी जर म्हणलं चॅलेंज केलं आपल्याला ही लबाड आहे तर त्यांनी स्वतः येऊन प्रत्यक्षित बघायचं. त्या रोडचा ही जी रोड आहे ती का बरं राहिला असं रोड का बरं राहिलाय? या रोडचा विषय आहे 2018 पासून प्रलंबित रोड आहे. म्हणजे इथं कामं केले 2 पक्षानं. काय या पक्षामध्ये शिवसेना पक्षानं काम केलेलं आहे. शिवसेनेचाच काय संबंध आहे? नाही उमेदवारच नाही. नाही उमेदवार नाही तरी पक्षानं काम करून गणेश साळुंखेनं कामं केलेले आहेत. बर त्या आडीता असताना की स्थानिकचा नेता म्हणून मी इथं काम करतो. बर कुठं? साठेनगरमध्ये. कोण? मी मुकेश देडे. दाराच्या पुढे अशी गाणी हा काही प्रलंबित आहेत गोष्टी. काय नेता म्हणून काम केलं. दारामध्ये आळ्या कशा काय? आळ्या कशा काय? बरोबर आहे तुमचं म्हणणं. आणि तुमच्या आईनं ज्या नेत्याने या ठिकाणी कामं केले होते त्या नेत्याला आदल्या दिवशी शिव्या दिल्या आणि दुसऱ्या दिवशी नेत्यानं आमचे कामं केलेत म्हणून सांगितलं. किती पैसे घेतले? आम्ही पैसे घेतो. पैसे घेतले ना मग आई बदलल्या कशा शब्दाला? कशाला बदलला नाही की कसं आम्हाला आई कशा काय बदलल्या? 10 वर्ष झालं आम्ही एकनिष्ठानं पक्षाचं काम करत आलो. होय. काय आम्ही पक्षाचं एकनिष्ठा काम केलं, संघटनेचं काम केलं, तरी बी आतापर्यंत आम्हाला न्याय कुठे भेटलेला नाही. न्याय भेटला नाही. नाही भेटला. काही कारणामुळे आम्ही बी काय कोण ना कोण आम्हाला न्याय देईल. काल तुम्ही राणा जगदीश पाटलाकडे प्रवेश केला. कोणत्या आशेनं प्रवेश केला? आशेनं म्हणजे शब्द दादा झाले चांगले. दादा वैयक्तिक चांगले आहेत. आम्हाला दादाच्या बाबतीमध्ये काय नाही. राणा जगदीशसिंह पाटील एकदम चांगले आहेत. त्यांच्या चारित्र्याच्या बाबतीत असू द्या, अगर त्यांच्या कामाच्या बाबतीत असू द्या, वैयक्तिक चांगले आहेत. पण त्यांचे नगरसेवक 2 या भागामध्ये भाजपाच होते. पहिले दादा राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेस पण त्यांच्या सोबतच होते. मग त्या नगरसेवकांनी 20 वर्ष या भागाचा विकास केला नाही. याच्या बाबतीत काय म्हणा? नाही विकास झालेला आहे. वार्डाचा दाखवा विकास झालेला आहे. विकास ऐका आपलेच नेते समाजाचे नेते या ठिकाणी आहेत. लहुजी सेनेचे अत्यंत चांगल्या पद्धतीनं लहुजी शक्ती सेनेचं काम केलं या नेत्यानं. महाराष्ट्र पिंजला, समाजाच्या हितासाठी लढला, रात्रंदिवस समाजाचा ध्यास घेऊन झेल भोगली. वाटमाऱ्या म्हणले ते काय दगडफेक झाली, गाड्या फोडल्या, जाळपोळ झाली. पण या नेत्याच्या दारामध्ये हे घाणीचं साम्राज्य आहे. आणि याच भागामध्ये भाजपाचे 2 नगरसेवक 20 वर्षापासून आहे. आणि तुमची आई आदल्या दिवशी या नाल्यातले किडे आमच्या दारात यायले, आमच्या जेवणात यायले, आमचे लेकरं बाळ मरायले. तोच दत्ता पेटे, तीच दत्ता पेटे, मांगाचा दत्ता पेटे, मांगाचा दत्ता पेटे असे 5 वेळेस म्हणा. आणि दुसऱ्या दिवशी गंगूबाई देडे तुमच्या आई म्हणाल्या दत्ता पेटेने बापू पवारनं आमचा विकास केला. खरा विकास आहे का एवढं सांगा? खरा विकास आहे नाही ती म्हणायचं नाही मला. की काय करायचं आता? ह्या तर नगरसेवकांनी नाही केलं, पुढचा तर नगरसेवक चांगला आहे म्हणून त्याच्यासाठी तुम्ही आता साकडं घाला राणा जगदीशसिंह पाटलाला की तुमच्या नगरसेवकाने 20 वर्षे अशी परिस्थिती करून ठेवली आमची, तरी पण आम्ही तुमच्या पक्षात प्रवेश केला. आमचं पोरग तुमच्या पक्षात आले. आम्हाला जर नाही विकास होत असला तर आम्हाला तुम्ही तिकीट द्या, आमच्या भागाचा विकास आम्ही करू, आमच्या पोराला उभा करा असं म्हणा. पण कुणाचं ऐकून बदल करू नका. तुमच्या बदलाबदलीमुळे तुमच्यावर विश्वास राहणार नाही लोकांचा. काय विश्वास बदलल्यावर काय म्हणणं साहेब? तुमचं साहेब काय म्हणणं आहे? आज एक बोलला उद्या एक बोलल्यावर विश्वास राहील का? नाही राहणार, विश्वास राहणार नाही. दादाला काय म्हणाल? दादाचं बोलणं झालंय. दादाला तुम्ही काय म्हणाल? दादाला एवढी विनंती करेन की प्रभाग 20 मध्ये काय प्रभाग 20 मध्ये स्वतः आम्ही स्थानिकचे लोक असताना भरपूर आम्ही योगदान दिलं स्थानिकच्या लोकांना. इथं
साठेनगर म्हणा, अण्णा भोसले चौकाचं म्हणा, सगळं योगदान आम्ही दिलेलं आहे. दादाला आमचा शब्द राहील की दादा ह्या येणाऱ्या काळामध्ये आमच्या गलीचा विकास झाला पाहिजे. बस विकास झाला पाहिजे. आमच्या लोकांची आज गोरगरीब करून खाणार आहे तिथं, कष्ट करून लोक आहे तिथं, असे काय मातलेली उतलेली लोक नाही तिथं. बरोबर. इथून खाणारे लोक आहे ती. भविष्यामध्ये दादाने विचार करून, ह्या माणसाचा विचार करून दादानं आम्हाला कुठं ना कुठं प्रभाग 20 मध्ये न्याय दिला पाहिजे, एवढीच अपेक्षा काय नाव समजा तुमचं? मुकेश देडे. तुमचा पद सांगा. लहुजी शक्ती सेना तालुका प्रमुख. लहुजी सेना, लहुजी शक्ती सेना तालुका प्रमुख. हे आहेत लहुजी शक्ती सेना तालुका प्रमुख. यांच्याच आई गंगूबाई देडे, पुतळाबाई चव्हाण आणि यांचं नाव काय होतं त्यांचं नाव? हिराबाई पाटोळे यांनी कडक भूमिकेमध्ये आपल्या गोरगरीब जनतेचा आणि आमच्या लेकराबाळाचं ताटामध्ये आळ्या चालल्यात अशा प्रखड शब्दामध्ये त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शिव्यासुद्धा दिल्या होत्या. आणि या ठिकाणी त्यांचे चिरंजीव काय म्हणलं मुकेशजी देडे आहेत, तालुका प्रमुख आहेत, धाराशिव तालुका प्रमुख. आणि त्यांच्या दारामध्ये हे नाल्या तुडुंब भरलेले आहेत. हे खरं आहे. आणि खडतर प्रवासला खोटं समजण्यासाठी काही देवाणघेवाण केली असेल नसेल माहीत नाही, त्यांना विनंती केली असेल, त्यांनी स्वतः म्हणले की बदलावं लागतंय आमच्या लेकराबाळाच्या हितासाठी. या लोकांच्या बाबतीमध्ये कायम नाराजी व्यक्त करण्यापेक्षा माझ्या लेकराबाळासाठी मला बदलावं लागतं असं त्यांनी स्पष्ट बोललेलं आहे. तर या भागामध्ये विकास झाला नाही हे खरं. या ठिकाणी 20 वर्षे नगरसेवक भाजपाचे आहेत हे सुद्धा खरं. आणि तालुका प्रमुख लहुजी शक्ती सेनेचे असतानासुद्धा नेत्याच्या दारामध्ये नालीतल्या आळ्या आपल्या लेकरांच्या जेवणात जातात हे सुद्धा खरं. खडतर प्रवासची फेर तपासणी पडताळणी खरं ती खरं खोटं ती खोटं हे स्पष्ट करण्याचं काम खडतर प्रवास यूट्यूब चॅनल करत आहेत. तर समाजाचा विकास करण्यासाठी आता राणा जगजितसिंह पाटील भाजपाचे नेते, तुळजापूरचे आमदार यांच्याकडं आता मुकेश देडेने एक विश्वास टाकला. मुकेश देडेंच्या आईनं गंगूबाई देडेने विश्वास टाकला. आता दादा तुम्हाला अंधारात ठेवून तुमचे नगरसेवक स्वतःचा स्वार्थ साधत आहेत, विकास करत नाहीत. तर भावी काळामध्ये मुकेश देडेंना कुठल्याही पद्धतीचं पक्षामध्ये संधी द्यावी आणि आमच्या भागाचा विकास करण्यासाठी न्याय द्यावा असं ही साकडं मुकेशचे आई गंगूबाई देडे यांनी घातलेलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं राणा जगजितसिंह पाटील यांचे उमेदवार निवडून येतील का या विकास बघून, आणि जर आली तर ह्या विकास करतील का हा संशय. आणि पूर्वीचे 2 नगरसेवक यांनी कुठलंही काम केलेलं नाही, त्यांनी कुठंही उभारलं दत्तापेठे तर त्यांना मतदान करू नये असं गंगूबाई देडे म्हणाल्या होत्या. हेच आहेत गंगूबाई देडे. तर गंगूबाई देडेचं आव्हान त्या भागात उभारलेल्या दत्तापेठेंच्या भावजई असतील, त्यांची मुलगी असेल, त्यांना कसा तिथला मतदार न्याय देतो ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद साठेनगरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धाराशिवकर. जय लहुजी, जय भीम, जय अण्णा, जय हिंद, जय महाराष्ट्र.